नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून BSc नर्सिंग कॅप राऊंड 3 हा जाहीर झालेला आहे. 15 तारखेपर्यंत या राऊंडमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ आहे. परंतु एक अतिशय महत्त्वाची सूचना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना द्यायची आहे. BSc नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं 4थ्या राऊंडचं सुद्धा शेड्यूल आता आलेलं आहे. तर 3ऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेल्या मुलांना 4था राऊंड अटेंड करता येईल का, हे ॲडमिशन घेणं त्यांना कंपल्सरी आहे का, अशा सगळ्या बाबींच्या संदर्भामध्ये परिपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आपल्याला मी शेअर करतोय. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंगच्या कॅप राऊंड 3 मध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजला जाऊन 15 तारखेच्या अगोदर रिपोर्टिंग करणं आवश्यक आहे. या कॉलेजला रिपोर्टिंग केल्यानंतर पुढच्या राऊंडला तुम्हाला जाता येईल का, तर त्याचं उत्तर आहे यस. तुम्हाला पुढचा राऊंडसुद्धा अटेंड करता येईल. पुढच्या राऊंडच्या संदर्भातले काही नियम आहेत ते पण मी तुम्हाला या ठिकाणी चर्चेला घेणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता कॅप राऊंड 3चं शेड्यूल अनाऊन्स झालेलं आहे. 15पर्यंत ॲडमिशन घ्यायचे, ते सगळं झालं. मग आता 4थ्या राऊंडला जाऊ शकतो का आपण, तर यस, जाऊ शकतो. या राऊंडनंतर 15 तारखेच्या नंतर होणारा जो राऊंड आहे, त्या राऊंडसाठी जर काही सीट्स वेकंट राहिल्या किंवा नॉन रिपोर्टर राहिल्या, कुणी ॲडमिशन घेतलेलं नसेल, तर त्यासाठी अजून एक कॅप राऊंड 4था हा कंडक्ट केला जाणार आहे. आणि त्यानंतर एक इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड, ज्याला आपण स्पॉट ॲडमिशन म्हणतो सोप्या भाषेत, तो एक राऊंड होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर BSc नर्सिंगला अजून एक 4था राऊंड होणार आहे. 4था राऊंड म्हणजे यासाठीच सांगतोय कारण त्या ठिकाणी राऊंडमधनं ऑनलाईन पद्धतीनं अलॉटमेंट मिळेल. त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट लागू राहतील. इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडला बऱ्याचदा कॅटेगरी बेनिफिट लागू राहत नाहीत. त्यामुळं आता तुर्तास हा जो 4था राऊंड आहे, या 4थ्या राऊंडमध्ये ज्या सीट्स उपलब्ध होतील किंवा असतील, त्यासाठी पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स हे 16/9ला उपलब्ध होईल. म्हणजे 15ला 3रा राऊंडचं ॲडमिशन प्रक्रिया संपेल. 16ला किती जागा उपलब्ध राहिल्या त्याचं सीट मॅट्रिक्स येईल. 17 तारखेपासून 18 तारखेपर्यंत म्हणजे 2 दिवस या ठिकाणी चॉईस फिलिंगसाठी मिळालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 4 मध्ये ॲडमिशन मिळेल, त्या विद्यार्थ्यांना 19 तारखेला सिलेक्शनची यादी येईल. 20 तारखेपासून 22 तारखेपर्यंत त्यांना संबंधित ठिकाणी ॲडमिशन घ्यायचे आहेत. म्हणजे थोडक्यात काय, 3ऱ्या राऊंडला ॲडमिशन मिळाले ते मुलं याच्यात अपग्रेड करू शकतात. ज्यांना पहिल्या 2ऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं होतं परंतु 3ऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग केलेली नाही आहे, तेही मुलं या राऊंडमध्ये भाग घेऊ शकतात. फक्त ज्या मुलांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे, असे मुलं मात्र या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाहीत. ज्यांनी फक्त रिपोर्टिंग केलं आहे, रिसर फीस देऊन, डॉक्युमेंट्स देऊन ॲडमिशन केलं आहे, असे विद्यार्थी 4थ्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग करू शकतील. आता 22 हे जे 4था राऊंड आहे, याचं रिपोर्टिंगची डेट आहे 20 तारखेपासून 22 सप्टेंबरपर्यंत. मग यानंतर होणारा जो इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड आहे, त्यासाठी कोण पात्र आहे, तर त्यासाठी जॉईंट स्टेटस असलेले मुलं इलिजिबल नाहीत. म्हणजे ज्यांनी कुठेतरी ॲडमिशन होल्ड केलं आहे, मग ते पहिल्या राऊंडला असेल, 2ऱ्या राऊंडला असेल, 3ऱ्या राऊंडला असेल किंवा 4थ्या राऊंडला असेल, हातात ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे, असे सगळे मुलं जे आहेत ते 5व्या राऊंडसाठी जो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे त्यासाठी ते इलिजिबल नसतील. इथं नोटच दिली आहे CET सेलने, कॅन्डिडेट हॅव्हिंग जॉईंट स्टेटस आफ्टर 22/9/2024 विल नॉट बी इलिजिबल फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड टू बी कंडक्टेड ॲज पर शेड्यूल इन टेबल 2. म्हणजे त्याचं शेड्यूल पूर्ण दिलं आहे. म्हणजे थोडक्यात 4थ्या राऊंडपर्यंत तुम्हाला कुठेतरी ॲडमिशन भेटलेलं आहे, तुम्ही घेऊन ठेवलेलं आहे, तर इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडमध्ये तुम्हाला भाग घेता येणार नाही, असा खूप सोपा अर्थ याचा या ठिकाणी आहे. आता त्यानंतर जो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे, स्पॉट राऊंड आहे, त्याचं शेड्यूल काय आहे ते पण तुम्हाला मी थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे. आता इन्स्टिट्यूट लेवलचं जे राऊंड आहे, त्यासाठी जी उपलब्ध वॅकन्सीची जी पोझिशन आहे ती 24/9ला आपल्याला उपलब्ध होईल, म्हणजे 24 सप्टेंबरला. आणि या ठिकाणी इलिजिबल डिझायर्स कॅन्डिडेट मस्ट अप्लाय इन पर्सन ऑर एनी पर्सन टू रिस्पेक्टिव्ह कॉलेज इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट 25/6, 25/9 ते 26/9. आता हे थोडक्यात सांगतो कारण आता इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड बऱ्याचदा मागच्या या सगळ्या प्रवेश प्रक्रियेत कुठेच झाले नाही. आता पहिला राऊंड या, तर यासाठी CET सेलकडनं एक रिसर फॉर्मॅट रिलीज केला जातो. त्या फॉर्मॅटवर प्रॉपर सगळे डिटेल्स भरून त्याला सगळे आवश्यक ते डॉक्युमेंट्स अटॅच करून, झेरॉक्स स्वरूपामध्ये अटॅच करून, आपल्याला जिथं जिथं वॅकन्सी आपल्याला ऑनलाईन आलेली आहे CET सेलच्या पोर्टलवर, त्या ठिकाणी पर्सनली जाऊन किंवा नातेवाईकांना पाठवून आपल्याला अर्ज करता येतो.
मग तुम्ही भावाला पाठवा, बहिणीला पाठवा, वडिलांना पाठवा, काकांना पाठवा, स्वतः जा. ह्या जेवढ्या मॅक्झिमम ठिकाणी तुम्ही अर्ज कराल त्या ठिकाणी तुम्ही 25 आणि 26च्या दरम्यान अर्ज करू शकता. मग यानंतर काय होणार, पब्लिकेशन ऑफ जनरल मेरिट लिस्ट अँड कोटा वाईज मेरिट लिस्ट, सिलेक्शन लिस्ट अँड वेट लिस्ट सेपरेटली ॲट नोटीस बोर्ड ऑन द वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॉलेज. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज टाकलेले आहेत त्या कॉलेजच्या वतीनं तिथे एक जनरल मेरिट लिस्ट लावली जाईल. त्यानंतर तिथे एक सिलेक्शन लिस्ट लावली जाईल. ज्यांचं ॲडमिशनसाठी जे इलिजिबल झालेत किंवा ज्यांचं मेरिटनुसार नाव आहे त्यांची यादी लावली जाईल. त्यानंतर एक वेटिंग लिस्ट तिथं त्या ठिकाणी लावली जाईल. आणि हे जे विषय आहे हा तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवर आणि त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर पाहायला मिळेल. या ठिकाणी 26 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता ही लिस्ट लागेल. आणि या विद्यार्थ्यांना फिजिकली जाऊन तिथं रिपोर्ट करणं, ओरिजिनल डॉक्युमेंट्स देणं, फीज भरणं यासाठी 27 तारखेपासून 28 तारखेपर्यंत वेळ आहे. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगमध्ये प्रवेश प्रक्रियेत भाग घेतला, कुठेही ॲडमिशन मिळालेलं नाही आहे, असे मुलं बऱ्याच ठिकाणी अर्ज करू शकतील जिथे जिथे जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी जे तर तुम्हाला मेरिट बेसिसवर ॲडमिशन त्या ठिकाणी मिळेल. आता ज्या ठिकाणी पहिल्या या इन्स्टिट्यूट लेवलच्या पहिल्या सिलेक्शन यादी ज्यांचं नाव आलं त्यांनी जर रिपोर्ट केलं नाही तर जे वेटलिस्टेड कॅन्डिडेट आहे त्यांची सिलेक्शनची यादी त्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या कॉलेजच्या आणि त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध होईल. ती कधी होईल तर ती 28 तारखेला सायंकाळी 6:30ला. म्हणजे बघा, पहिल्या सिलेक्शन राऊंडमध्ये ॲडमिशन घ्यायला 27 तारखेपासून 28 तारखेपर्यंत 5:30पर्यंत वेळ आहे. 5:30पर्यंत जे उपलब्ध होतील जागा भरल्या तर ओके. जर सीट उपलब्ध राहिल्या तर वेटिंगमधल्या कॅन्डिडेटची यादी लागेल. ती कधी लागेल तर ती 28ला संध्याकाळी 6:30लाच लागेल. आणि मग या मुलांनी 29 तारखेला सायंकाळी 5:30पर्यंत ॲडमिशन घ्यायचं. म्हणजे बऱ्याचदा ज्याला BSc नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं त्यांनी त्या कॉलेजला ठिया मांडायचं जिथं जास्त जागा उपलब्ध आहेत किंवा ज्याला तिथं कॅटेगरीच्या जागा उपलब्ध आहेत किंवा मेरिटनुसार त्याचं लागू शकतो नाव किंवा वेटिंगमध्ये तू पहिल्या नंबरलाच आहे अशा मुलांनी जे येतं त्या ठिकाणी जे तर थांबणं आवश्यक आहे कॉलेजच्या ठिकाणी. त्यानंतर जर याच्यानंतरही जागा उपलब्ध राहिल्या तर पब्लिकेशन ऑफ रेसिड्युअल वॅकन्सी ॲट नोटीस बोर्ड अँड द वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॉलेज ही 29 तारखेला 6:30 वाजता ही यादी लागेल. आणि रिपोर्टिंग ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट विथ ओरिजिनल डॉक्युमेंट रिक्विजिट फीज टू द कॉलेज फॉर रेसिड्युअल वॅकन्सी. आता हे काय सांगतो, म्हणजे जेव्हा पहिला सिलेक्शन राऊंड झाला इन्स्टिट्यूट लेवलचा, काही जागा रिक्त राहिल्या तर वेटिंगमधल्या मुलांची नावं त्याच्यात लावण्यात आली. मग त्यांनी पण रिपोर्टिंग नाही केलं तर मग जो येईल त्याला प्रवेश या धर्तीवर जे तर ॲडमिशन प्रक्रिया राबवली जाईल. त्यासाठी परत लिस्ट लागेल 29 तारखेला इलिजिबल कॅन्डिडेटची आणि 30 तारखेला जो येईल त्याला 2:30 वाजेपर्यंत जे ते संबंधित कॉलेजला ॲडमिशन करता येईल. आणि 30 तारीख ही यावर्षीची BSc नर्सिंगच्या प्रवेशाची अंतिम तारीख असणार आहे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंगच्या प्रोसेसमध्ये भाग घेतलेला होता, पहिला, दुसरा किंवा तिसरा राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं नाही आहे, चौथा राऊंड अजून आपल्याकडे उपलब्ध आहे. कृपया आपण या चौथ्या राऊंडसाठी प्रॉपर चॉईस फिलिंग करा. आणि नंतर तरीही ॲडमिशन नाही मिळालं तर मग इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडला जिथं व्हेकन्सी असतील, जिथं रिपोर्ट झालेले नाहीत, विद्यार्थी ॲडमिशनला गेलेले नाही आहेत, अशा सगळ्या जागा जे तर या कॉलेज लेवलला भरल्या जातील. त्यामुळे जे विद्यार्थी BSc नर्सिंगच्या प्रवेशासाठी इच्छुक आहेत, रजिस्टर्ड आहेत, स्कोअर कमी असल्यामुळे ॲडमिशन मिळालेलं नाही आहे, अशा मुलांना ॲडमिशन घेण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. सो जे विद्यार्थी BSc नर्सिंगच्या प्रवेशासाठी वेटिंगमध्ये आहेत त्यांनी या शेड्यूलला व्यवस्थित फॉलो करा. निश्चितपणे आपला फायदा होऊ शकतो आणि आपल्याला ओन्ली फीसवर ॲडमिशन होऊ शकतं. बऱ्याचदा इन्स्टिट्यूट लेवलचे जे ॲडमिशन असतात त्यात कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही, परंतु एक्स्ट्रा पैसेसुद्धा द्यावे लागत नाही. ओन्ली फीसवर तुम्हाला ॲडमिशन होऊ शकतं. या संदर्भाने जे संबंधित विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्या सगळ्यांनी या शेड्यूलची नोंद घ्यावी आणि याप्रमाणे आपली राहिलेली प्रक्रिया पूर्ण करावी असं तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.